आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभं रिंगण शुक्रवारी बाजीराव विहिरीजवळ पार पडलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांमधून निघालेल्या संतांच्या पालख्या शुक्रवारी वाखरीत दाखल झाल्या. तत्पूर्वी दुपारी 1 वाजता भंडी शेगाव इथून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाला. त्यापूर्वी संत सोपान काका यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे निघाला. त्यानंतर पिराची कुरोली इथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निघाला होता. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी संतांच्या पालख्यांचं दर्शन घेत आपापल्या सोहळ्यात सहभाग घेतला. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उभ्या रिंगणासाठी बाजीराव विहिरीसमोर आला. उड्डाणपुलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत लागलेलं रिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांनी उड्डाणपुलावर गर्दी केली होती. दुपारी 4 वाजता उभं रिंगण पूर्ण झालं. त्यापूर्वी मैदानावर वारकऱ्यांनी फुगड्या, सूरपाट्यांच्या खेळासह भारुडांचे कार्यक्रम सुरू केले होते. रिंगण पाहण्यासाठी वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते. तर सायंकाळी 5 वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या भोवतीनं गोल रिंगण घातलं. त्यानंतर मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वार रिंगणाला सुरुवात झाली. अश्वांनी 3 फेऱ्या पूर्ण करत रिंगण पूर्ण केलं. रिंगण पूर्ण होताच अश्वांच्या टापाची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील दुसरं उभं रिंगण तर चौथं गोल रिंगण बाजीराव विहीर इथं पार पडलं. यानंतर सायंकाळी पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर असलेल्या वाखरी पालखी तळ इथं विसावला. पंढरपूरच्या वेशीवर पालखी सोहळे आल्यानं भाविक पांडुरंगाचा जयघोष करत होते.